7वा जागतिक बांबू दिवस आम्ही 2019 पासून साजरा करतोय। नाशिक आणि अहिल्यानगर हे आमचं 2 जिल्ह्याचं कार्यक्षेत्र आहे, जे आम्ही महाराष्ट्र बांबू विकास मंडळ यांच्यातर्फे आम्ही 7 वर्षापासून एक जागतिक बांबू दिवस साजरा करतो। ह्या वर्षी आमचा कार्यक्रम साजरा नाही झाला, कारण की आमचे भास्कर पवार सर रिटायर झाले MPDBतून आणि आम्हाला खूप मोठा पेच पडला की हा कार्यक्रम कसा करावा। तर शक्यतो यावर्षी आमचा नाशिकचा आणि नगरचा कार्यक्रम कॅन्सल झाला। मला या कार्यक्रमासाठी जेव्हा रिसोर्स पर्सन म्हणून बोलवलं, मी सर 2018चा स्टुडंट आहे सर, ॲल्युमिनी मी माझी सुरुवात करिअरची इथे फर्निचरपासून 70 दिवसाचं मी इथं प्रशिक्षण स्टार्ट केलं आणि मी डायरेक्टर सर खेरनार सरांचं, वाकर सरांचं मी खरंच अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी मला इथं रिसोर्स पर्सन म्हणून जो 10 सप्टेंबर व 18 सप्टेंबरला मला इथं बोलवण्यात आलं। आणि जागतिक बांबू दिवसाचं तुम्हाला जर सांगायचं तर 2009मध्ये बँकॉकमध्ये, थायलंडमध्ये 25 देशाचे लोक प्रतिनिधी बांबूचे तिथं सगळे एकत्र झाले आणि ती तारीख होती 18 सप्टेंबर 2009। आणि सांगायला आनंद वाटतो की आपल्या भारत देशातील व्यक्तींनीच हे जागतिक बांबू दिवस हा साजरा करायचा ठरवला। तिथं मीटिंग झाली सर, 25 देशाचे प्रतिनिधी होते आणि ती तारीख होती 18 सप्टेंबर। श्री कामेश सलाम सरांनी त्यांनी सांगितलं तर आज आपण हे सगळे त्या तारखेला जमलेलो आहे, तर हाच दिवस आपण जागतिक बांबू दिवस साजरा का नाही केला पाहिजे। तर मग त्या दिवसापासून हा पूर्ण जगामध्ये ही तारीख वर्ल्ड बांबू डे साजरा केला होता। आणि खरंच इथं खूप आनंद वाटला सर का ही भारत देशामधील पहिली बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर आहे। म्हणजे बांबूवर काम करणारे अनेक संस्था आहे, पण भारतात प्रथमतः फक्त बांबू, नुसतं बांबूवर आहे। ते हे भारतात आपलं महाराष्ट्र एक भाग्यवान आहे का भारतामध्ये फक्त आपण बांबूवर काम करणार आहे। मी जवळपास 22 राज्य फिरलेले बांबूसाठी आणि बांबूमध्ये आता आपण खूप नवीन इथे सेंटरच्या माध्यमातून काम करत आहे। तर खूप चांगलं वाटलं सर, धन्यवाद।